नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. पनवेलमध्ये अंमली पदार्थ विक्रीवर कारवाई. मनसे कार्यकर्त्यांच्या सापळ्यात महिला अटक. NDPS अंतर्गत गुन्हा दाखल. दुचाकीस्वाराला वाचवताना कारचा अपघात. कार थेट घुसली दुकानात. काजू स्टॉलचे मोठे नुकसान. रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना. शीळ जॅकवेलवर वीज दुरुस्तीच्या कामामुळे शहराचा पाणी पुरवठा आज बंद. महाराष्ट्रातील शिक्षक कर्मचारी बदली प्रक्रिया स्थगित. जनगणना आणि मतदार पडताळणीमुळे निर्णय. ग्रामविकास विभागाचे अधिकृत परिपत्रक जारी. पाहुयात सविस्तर वृत्त. पनवेल परिसरात अंमली पदार्थ विक्री विरोधात मोठी कारवाई समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सापळा रचत एका महिलेला रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय. काल रात्री मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरात ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध सापळा लावला. त्यानुसार संबंधित महिलेला ताब्यात घेत तात्काळ कामोठे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत NDPS कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली. फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला असून आरोपीकडून अंमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे पनवेल परिसरात अंमली पदार्थ विरोधात कडक संदेश गेला असून नागरिकांकडून पोलिसांच्या आणि कार्यकर्त्यांच्या कारवाईचे स्वागत केले जात आहे. एवढं काम नाही करत आम्ही नाही करत ते काम. आम्ही कसं ज्यानं आणलं असं फुटून बिन आम्हाला काय माहिती आहे. त्याला विचारायला तुम्ही. त्याला विचारायला काय आणलं. तुम्ही टाकलं काय माझं खो काय मी काय टाकलं नाही का तुम्ही असं काहीच नाही टाकलं. मी काय टाकणार. मी बघून घ्या तुम्ही. बघून घ्या. चेक करा, हे चेक करा, मास्क चेक करा. रत्नागिरी शहरात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याची अवैध विक्री करणाऱ्या इसमावर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धडक कारवाई केली आहे. कोल्हापूरहून मोठ्या प्रमाणात गुटखा आणून विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी विशेष पथक तयार करून सापळा रचला. या कारवाईत शरद गणपती भंडारे राहणार सरूड तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर याला अटक करण्यात आली. आरोपीकडून सुमारे 3,57,904 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला तसेच 3,50,000 रुपये किमतीचे इको वाहन जप्त करण्यात आले असून एकूण 6,77,904 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे करत आहेत. या कारवाईमुळे शहरातील अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपासवर मळगाव सुतारवाडी सर्कल येथे भीषण अपघात घडलाय. रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न करताना पर्यटकांची कार थेट रस्त्यालगत असलेल्या काजू विक्रीच्या स्टॉलमध्ये घुसली आहे. या अपघातात कारमधील 3 युवक किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. अपघातामुळे स्टॉलचेही मोठे नुकसान झाले. घटनेनंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घटनेने महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मालवण शहरातील देऊळवाडा परिसरात चालत्या दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. दुचाकीच्या मागील भागातून अचानक धूर आणि ज्वाळा उसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीस्वाराच्या लक्षात हा प्रकार येताच त्याने तात्काळ चालकाला इशारा दिला. चालकाने वेळीच दुचाकी थांबवल्याने मोठा अनर्थ टळला. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली असली तरी दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि चालक थोडक्यात बचावला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. शीळ जॅकवेल येथील सुरू असलेल्या वीज पुरवठा दुरुस्तीच्या कामामुळे आज शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आला. या कामामुळे संपूर्ण शहरावर परिणाम होणार असून नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. नगर परिषदेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. आवश्यक तेवढ्याच पाण्याचा वापर करावा आणि साठवलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करावे अशा सूचना देण्यात आल्या. दरम्यान दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
त्यामुळे नागरिकांनी पुढील काही दिवस पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा असेही नगर परिषदेच्या वतीनं सांगण्यात आले. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद कर्मचारी आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सन 2026 मधील सर्वसाधारण बदली प्रक्रिया सध्या स्थगित करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या जनगणना मोहिमेसह मतदार याद्यांच्या विशेष पडताळणीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामविकास विभागाने या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी करत राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. येत्या 16 मे ते 14 जून दरम्यान जनगणनेचा पहिला टप्पा पार पडणार असून या काळात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज भासणार आहे. यामुळेच कर्मचारी आणि शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला तात्पुरता स्थगित देण्यात आला आहे. या निर्णयामुळे अनेक कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली असून पुढील बदली प्रक्रिया कधी सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वाळसुरे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय समोर आला आहे. तत्कालीन सरपंच प्रवीण माने यांना पुन्हा पदावर बहाल करत त्यांचा उर्वरित कार्यकाळ सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले. 14 एप्रिल 2023 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती न साजरी केल्याच्या तक्रारीनंतर माने यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे अपील केल्यानंतर 9 एप्रिल 2026 रोजी झालेल्या सुनावणीत माने यांच्या बाजूने निर्णय देत विभाग आयुक्तांचा पूर्वीचा आदेश रद्द करण्यात आला. त्यामुळे पोटनिवडणूक रद्द होऊन माने यांनाच उर्वरित कार्यकाळ पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. या निर्णयामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असले तरी काही ग्रामस्थांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. दरम्यान उर्वरित काळात ग्रामस्थांसाठी विकास कामे करण्याचा निर्धार सरपंच प्रवीण माने यांनी व्यक्त केला आहे. मी जे या 1 वर्षापूर्वी जे बडतर्फ केलेलं होतं आणि त्याच्या मागे मी याच्यानंतर जे काय कागदपत्र देऊन आम्ही यांच्याकडे भाजप नेते आमचे दादा नितीनदादा निलेश नागेंद्र सर राठोड यांच्याकडे देऊन नागेंद्र सरांनी जे काय पाठपुरावा करून मला सत्याचा जो न्याय मिळालेला आहे तो योग्य रीतीने सत्तेचा सत्य परिस्थितीच आम्ही मान्य करून घेतलेली आहे. आणि मी ह्या ग्रामस्थांना एवढं सांगू इच्छितो की ह्याच्यापुढे जी माझी राहिलेली वर्षे आहेत ती वेळेवर काम करून त्यांना चांगला न्याय मिळवून देईल. ठपका इथल्या ग्रामसेवक आणि इथलं असलेल्या शिपायावरती ठेवलं, कारण लोकप्रतिनिधी हा काही परिपूर्ण कधीच नसतो, परंतु त्याला मार्गदर्शन प्रशासनाचं असतं आणि ते मार्गदर्शन खऱ्या अर्थानं प्रशासनाकडनं झालं नाही. त्यामुळे जयकुमार गोरेसाहेब मंत्री महोदय यांना निर्दोष मुक्तता केलेली आहे. त्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नसले हे निदर्शनात आल्यानंतर त्यांना कालच तसे आदेश खाली माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवलेले आहेत. रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात शिक्षकांच्या प्रश्नांवरून कॅन्डल मार्च काढण्यात आला असून शिक्षकांनी सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. सन 2024च्या शिक्षक भरतीत रुजू झालेल्या शिक्षकांना अद्याप पुरेसं मानधन मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यातच सेवेत असताना निधन पावलेल्या 13 शिक्षकांच्या कुटुंबियांना शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष वाढला आहे. या पार्श्वभूमीवर रोह्यात सुमारे 300 शिक्षकांनी एकत्र येत शांततेत कॅन्डल मार्च काढला आहे. दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. या मृत शिक्षकांमध्ये काही महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षकांनी सरकारकडे तातडीने आर्थिक मदत तसेच सेवा अटींमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनामुळे शिक्षण क्षेत्रातील प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. आपले वडील गेले त्यांना श्रद्धांजली अर्पण करते आणि मी असं केलंय कारण माझ्यासोबत पण घडलंय, परत कुणासोबत होऊ शकते. म्हणून आपण संघटित व्हायला पाहिजे आणि असं संघर्ष करायला पाहिजे आणि सगळ्यांना साथ द्यायला म्हणून मी आले. मला त्रास असताना सुद्धा आले का, कारण कुणासोबत पण असं करू शकते. आज मी पण या फोटोमध्ये असू शकले असते. रायगड जिल्ह्यातील जवळपास 16 तालुक्यातील तिथे सर्व शिक्षण सेवक बांधव या ठिकाणी कॅन्डल मार्चसाठी आले होते. त्याच्यामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये असणारे 12 ते 13 शिक्षण सेवकांचं अवकाली दुर्दैवी निधन झालेले, त्यांना शासनाच्या पक्षात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आर्थिक मोबदला, विमा कवच किंवा अनुकंप तत्वावरती कुठल्याही प्रकारचं सानुग्रह अनुदान शासनाकडून मिळत नाही. आमच्या शासनाला या कॅन्डल मार्चच्या माध्यमातून एवढंच निवेदन असेल त्या ठिकाणी हे जे काही परिवार आहेत त्यांच्या परिवाराचा त्या ठिकाणी विचार करावा आणि त्यांच्या कुटुंबांना त्या ठिकाणी आर्थिक स्वरूपामध्ये मदत असावी किंवा
अनुकंपा तत्वाधारे नोकरी असेल अशी योजना राबवावी आणि तमाम महाराष्ट्रातील जे काही 2024च्या भरतीमध्ये लागलेले 30 ते 35,000 शिक्षण सेवक आहेत त्यांना त्या ठिकाणी न्याय द्यावा. कालबाह्य अशी शिक्षण सेवक योजना खरं म्हणजे महाराष्ट्राला शोभनीय नाही. आतापर्यंत जे काही शिक्षण सेवक जवळजवळ 16 शिक्षण सेवकांचा दुर्दैवी अंत झाला. त्या शिक्षण सेवकांना कसलाही लाभ हा मिळत नाही. त्यामुळे शासनाने हे जे काही आतापर्यंत आंदोलनं उपोषणं पत्रकार परिषदा झालेल्या आहेत शिक्षण सेवकांचा त्याचा विचार करून शिक्षण सेवक योजना ही बंद करावी आणि शिक्षण सेवकांना तात्काळ न्याय द्यावा. रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. बौद्ध जून पंचायत समिती नागोठणे विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात भीम अनुयायी आणि धम्म बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरात काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत महापुरुषांच्या प्रतिमांसह घोषणांनी आणि फटाक्याच्या आतिषबाजीने वातावरण भारावून गेले. कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध पूजापाठ आणि पंचशील ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत प्राध्यापक डॉक्टर मृदुल निळे यांनी मार्गदर्शन करत संविधान आणि सामाजिक परिवर्तनावर विचार मांडले. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मिरवणुकीदरम्यान मुस्लिम समाज बांधवांनी थंड पेयांचे वाटप करत ऐक्याचा संदेश दिला. तसेच रात्री भीमगीतांच्या कार्यक्रमाने वातावरण अधिक रंगतदार बनले. या जयंती उत्सवाला नागोठणे आणि परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. जो समाज होता किंवा आपला जो समाज होता त्या समाजामध्ये हे जे अस्पृश्यता आणि ह्या ज्या सगळ्या ज्या गोष्टी झाल्या त्या कशामुळे आल्या तर सगळ्यात पहिलं ते म्हणतात की आर्मीमध्ये आपल्याला खूपशा नोकऱ्या होत्या, म्हणजे सैन्यामध्ये आपल्याला खूपशा नोकऱ्या होत्या आणि नंतर काय झालं की आपल्याला त्या सैन्यामधल्या नोकऱ्या सोडाव्या लागल्या आणि त्याच्यानंतर आपल्या समाजाची अधोगती जी आहे ती होत असताना आपल्याला बघायला मिळते. बघा आर्मीमध्ये जनरली काय असतं आणि हे जे आहे हे सगळं जे भाषण आहे ते व्हॉल्यूम 17 मध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. म्हणजे इन केस तुम्हाला जर का घरी जाऊन वाचायचं असेल, आणि मला माहिती आहे की काही जरी झालं तरी आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये बाबासाहेबांचे व्हॉल्यूम्स जे आहेत ते असतात. व्हॉल्यूम 17 त्यापैकी भाग 1 याच्यामध्ये ह्या चौदार तळ्याचं जे भाषण आहे किंवा त्यावेळेला काय काय घडलेलं त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. तर ते म्हणतात की नाही त्यावेळेला आर्मी, नेव्ही, पोलीस हे जे आणि गव्हर्नमेंट ऑफिसेस ह्या ठिकाणी जोपर्यंत तुम्ही जात नाही तोपर्यंत आपला समाज जो आहे तो त्याची डेव्हलपमेंट होणं तितकंसं शक्य नाही. ते पुढे सांगतात की जर समजा ते म्हणतात की इंग्लिशमध्ये ते म्हणतात दे विल बी नो डिफरन्स बिटवीन पेरेंट्स अँड ॲनिमल्स इफ दे डू नॉट सी द चिल्ड्रन इन बेटर पोझिशन. म्हणजे जर का म्हणजे आपल्यामध्ये किंवा पेरेंट्स म्हणजे आई वडिलांमध्ये आणि जनावरांमध्ये काहीच फरक नसेल जर त्यांनी आपली जी पुढची पिढी आहे तिच्या भविष्याचा विचार नाही केला तर. विचार करा आपण 100 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण ह्या दृष्टिकोनातून बघणं खूप जास्त गरजेचं आहे. कोणते दिले? वडिलांची प्रॉपर्टी ही महिलेची प्रॉपर्टी, नवऱ्याची प्रॉपर्टी ही महिलेची प्रॉपर्टी, आमचं काय बापाची प्रॉपर्टी माझी प्रॉपर्टी. पण महिलांना अधिकार 2 दिले. पुरुष नवऱ्याची प्रॉपर्टी, वडिलांची प्रॉपर्टी. भाऊ म्हणतो ताई सही कर ना मला प्रॉपर्टी पाहिजे, भाऊ पळत येतो. हे बाबासाहेबांचं दिलं 2 अधिकार दिले. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.